सो भाई दादा, आपण आता ICN आलो खेळायला, ठीक आहे. हम्म. सो हे तर आपण म्हणजे ॲज अ मी ॲथलीट पर्स्पेक्टिव्ह, तू कोच पर्स्पेक्टिव्ह, आपण कधी इमॅजिनच नव्हतं केलं की आपण ICN खेळू म्हणून, किंवा बरोबर बॉडी बिल्डिंग मध्ये येऊ. बरोबर आहे. मी तुझ्याकडे आलो होतो की भाई मला फक्त फक्त पतलं व्हायचं आहे, वेट लॉस करायचं आहे. सो आता तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे की ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू ट्रेनिंग, की जेव्हा तू आधी परतवाड्यातल्या एका लोकल जिममध्ये ट्रान्सफॉर्म जिममध्ये तू ट्रेनिंग देत होता, हम्म. आता तू क्रॉसफिट तुझा स्वतःचा जिम उघडून ट्रेनिंग देऊन राहिला आहे. सो हम्म. ट्रेनिंग पर्स्पेक्टिव्ह आणि ट्रेनर पर्स्पेक्टिव्ह तुला काय वाटते की आता तू एक मलाही ICN खेळायला घेऊन आलाय. सो ICN इंडियातला सगळ्यात मोठा नॅशनल बॉडी बिल्डिंग शो आहे. सो ट्रेनिंग पर्स्पेक्टिव्ह तुला काय वाटते? सगळ्यात पहिले तर स्टार्ट हमेशा छोट्यापासूनच झाली आहे. राहतं घर होतं तेही छोटंच होतं. 4 व्हीलर गाडी नव्हती. हॉटेल्समध्ये स्टे करायसारखी अपॉर्च्युनिटी नव्हती. दुसऱ्या जिममध्ये त्यांची मेंबरशिप द्यायची सुद्धा अवकात नव्हती. म्हणून जिमची मेंबरशिप पूर्ण झाली पाहिजे. अंड्याचे चिकनचे पैसे निघाले पाहिजे. सप्लिमेंट्स त्यावेळेस ॲसच इतके काही समजत नव्हते. ओके, बट एक एक क्वेश्चन मी टाकतो, तिथून तू इनहॅन्स करशील. हम्म. सो बेसिकली इन दी एंड म्हणजे असं तुला काय वाटलं बिफोर 5-6 इयर की बा मी स्वतःचं जिम टाकून मी फिटनेसमध्ये करिअर बनवू शकतो, जेव्हा की परतवाड्यात आपल्या सिटीमध्ये मे बी कोणी सर्टिफिकेशन केलंही नव्हतं, लोकांना माहिती नव्हतं की बा पर्सनल ट्रेनिंग, सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर काय असते. सो ते गावातून करावं आणि त्याच्यात करिअर बनवावं, हे तुला तेव्हा कसं वाटलं? पहा, करिअर बनवायचं हे असं एक ड्रीम नव्हतंच कधी की ॲज अ फिटनेस ट्रेनर बनायचं आहे. नाही, पॉईंट असा होता की पॅशनला फॉलो करायचं आहे. सो मी पहिले क्रिकेट खेळायचो. सो क्रिकेटमध्ये ज्यावेळेस मी स्कूलमध्ये होतो, सो मी टीमला कोच करायचो. बिकॉज आम्ही मोठे होतो, सो आम्ही लहान लेकरांना कोच करायचो. सो मी कॅप्टन होतो टीमचा. सो कोचिंग हे एक पॅशन होतं. सो ते पॅशन केव्हा कन्वर्ट झालं एका फुल टाइम प्रोफेशनमध्ये हे माहीतच नाही झालं. कधीच माहीत नाही झालं. म्हणजे ते अजूनही मला असं वाटतं की मी एक प्रोफेशनल ट्रेनर म्हण किंवा म्हणजे एक बिझनेसमॅन म्हण, हे असं नाहीच आहे. आय एम अ कोच. ओके. मला क्वालिटी ट्रेनिंग देणं आवडते. मला सायन्स पॅक्ट ट्रेनिंग देणं आवडते. आणि मला लोकांना त्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू ला मध्यनजर ठेवून त्यांना त्या प्रोटोकॉल्सवरती ट्रेनिंग देणं आवडते. हा पॉइंट आहे. सो जो प्रॉपर सर्टिफिकेशन करतो, ज्याची इच्छाच कोचिंग देणं किंवा ट्रेनरचा जॉब करणं असली राहते, तो काय करते, 2 तुकडे पेपरचे कुठूनही घेऊन येते, नॉर्मल सर्टिफिकेशन्स करते. त्याच्या भिंतीवर ते सर्टिफिकेशन्स रंगले पाहिजे म्हणून, लोकांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे म्हणून. माझा गोल तो नव्हताच. मला नॉलेज गेन करणं आधी पण आवडत होतं आणि आता पण आवडते. आता परत एक सर्टिफिकेशन करायचं प्लॅनिंग चालू आहे, जे की इंटरनॅशनल लेवलचं सर्टिफिकेशन आहे. सो पॉईंट हा आहे माझ्या लाईफमधला की जो पॅशन मला पाहिजे होता ट्रेनिंग, तो कधी माझा प्रोफेशनमध्ये चेंज झाला हे समजलंच नाही. आणि असं माझं म्हणजे तुम्हाला एक सांगणं आहे की समजायलाच नाही पाहिजे की पॅशनला फॉलो करा. पॅशन कॅन बिकम युअर फुल टाइम प्रोफेशन. ओके. सो डू फॉलो युअर पॅशन्स. आणि जो तुझा पहिला प्रश्न होता की एक ट्रेनरची जॉब, तिथूनचा जो प्रोग्रेस आहे, तो बॉस खूप खूप स्ट्रगलफुल होता. आणि आताही आपण ज्या प्रॉपर्टीवर राहून राहिलो आहे, जो स्टे करून राहिलो आहे, हे प्रॉपर्टी तर एक ड्रीम होतं एका काळी की म्हणजे या प्रॉपर्टीजवर असं थांबून राहिलो आहे, एक कॉफी पिऊन राहिलो आहे, इथं बाहेर बसलो आहे, हे तर फक्त व्हिडिओजमध्येच पाहत होतो. आणि भाई देवानं आज ते एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. सो आय एम ग्लॅड विथ दॅट अपॉर्च्युनिटी. अजून एक ॲड ऑन करायचं आहे या गोष्टीत. जे लोक सिंगल्स असतात ते लोक तरी मे बी राहू शकत असतील, बट खूप लोकांचं एक ड्रीम राहते की यार नाही गर्लफ्रेंड सोबत, नाही यार वाईफ सोबत. सो वाईफ सोबत बाहेर बसून बाल्कनीमध्ये एक हॉटेल प्रॉपर्टीवर, जे की चांगली आहे, तिथे कॉफी पिऊन राहिलो. शी इज ऑल्सो परसिव्हिंग द सेम पॅशन दॅट आय परसिव्ह. ठीक आहे. आणि आज तू एक ॲथलीट म्हणून सोबत आहेस आणि आपण एक इंटरनॅशनल शो खेळून राहिलो. ICN इज अ
बेसिक इंटरनॅशनल शो. सो ICNचे हंड्रेड्स शो होतात ऑलमोस्ट ऑल अराउंड द वर्ल्ड, आणि त्यातला एक शो आपण हैदराबादमध्ये कम्पीट करून आलो. सो दिस इज ऑल्सो अ बिग अचिव्हमेंट फॉर यू एज वेल, की आपण हा असा एक शो इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती खेळून आलो. आपण पहा भाई, माझी जर इच्छा असती तर मी तुला मे बी लोकल शोजमध्ये टाकू शकलो असतो, जे की बाकीचे ॲथलीट्स करतात, बाकीचे कोचेस करतात. बट आय वॉन्ट टू बी द आउट ऑफ द बॉक्स. आउट ऑफ द बॉक्सच करावं लागेल बॉस. सक्सेस भेटीन कसा? यू हॅव टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. तुम्ही जर नॉर्मल थिंक करत राहाल, मग एक बॉक्सर चालवणारा पोरगा बुलेटवर आणि थारवर आलाच नसता. त्यावेळेस कॅपेबिलिटीज नव्हती कार मध्ये बसायची सुद्धा. बॉक्सरवरती फिरायचो भाई, 4 जण. कुकू समोर बसायचा, मी मधात बसायचो, मम्मी कुकुल कधी कधी मांडीवर घेऊन बसायची. अशी लाईफ होती. मे बी खूप लोकांची अशीच लाईफ चालू असेल सध्या. बट ट्रस्ट मी भाई, की पॅशनला फॉलो करत राहा. पॅशन तुम्हाला अशा एका डेस्टिनी पर्यंत घेऊन जाते, अशा एका डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाईल, की जिथून तुम्हाला हे जग असं मोठं मोठं दिसायला लागेल. ओके, तुम्ही ड्रीम्स इझिली परस्यू करू शकता. इझिली.